हॅलो हॅलो चेक. तर या ठिकाणी पहिला धक्का मिळतोय. अक्षय एंटरप्राइजेस स्वप्नील कांबळे ज्यानं 3 चौकार मारले आणि पहिला धक्का बसतोय. स्वप्नील कांबळे बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय या ठिकाणी अक्षय एंटरप्राइजेस या संघाला. हॅलो चेक. नवीन फलंदाज अमित यादव. पहिला धक्का स्वप्नील कांबळे 12 या धावसंख्येवर पहिला धक्का मिळाला अक्षय एंटरप्राइजेस संघाला. अक्षय एंटरप्राइजेस या संघाचे पुरस्कर्ते सुनील सोजी सोनावणे आणि निलेशजी कांबळे साहेब यांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय मयक 11 आणि शिवांश 11. आनंदजी गोंदली आणि अतुल भोईर यांचा संघ. रोहित सुरते राईट मोडने पुढचा चेंडू अमितसाठी. यावेळेचा हा चेंडू तबरचा प्रहार हा केलाय. चेंडू थांबणार नाही परंतु चेंडूवर क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षक या ठिकाणी केलंय परंतु या ठिकाणी सेफ आहे. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे परंतु या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 1 फलंदाज बाद 14. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागले ते 14. 1 फलंदाज बाद झालाय तो अक्षय एंटरप्राइजेस संघाचा स्वप्नील कांबळे ज्यानं एक रायगड जिल्ह्यात एक मोठी छाप फोडलेला स्वप्नील कांबळे मात्र बाद झालाय. आता मात्र स्ट्राईक एंड आपण पाहू शकाल यश पाटील डाव्या हाताचा फलंदाज यंगस्टर खेळाडू आहे परंतु आता या ठिकाणी विचुंबा प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून त्याला चान्स मिळालेले आहे ओपन करण्यासाठी आणि क्षमता आहे यश पाटीलमध्ये मोठे फटके मांडण्याची. रोशन कारण कोणताही यंगस्टर आला तरला सहजरितीने अशी चान्स मिळत नाही. रोशन तर या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं शतक गोलंदाज मयक 11 वन मॅन आर्मी शिवांश 11 या संघाचा गोलंदाज असेल तो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू मयक 11 वन मॅन आर्मी आणि अक्षय एंटरप्राइजेस निलेशजी कांबळे आणि आनंदजी गोंदली आपण आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. गोलंदाज असेल यावेळेस स्वतः मयक 11 आणि शिवांश 11 वन मॅन आर्मी या संघाला ज्यांना या ठिकाणी प्रस्तुत केलं ते अतुल भोईर. अतुल भोईर यावेळेस गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज यश पाटील. अतुल राईट मधून विकेटने पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता या ठिकाणी मिडऑन क्षेत्रामध्ये गेलाय. चेंडूला मात्र पकडलाय कोणत्याही प्रकारची धाव नाही. तर या ठिकाणी आमचे ऑफिसर पंच गणेशजी बाविस्कर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे साथी समालोचक रोशामजी पाटील आणि या प्रकारचा पुढचा चेंडू हाही चेंडू जातोय निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय तो गोलंदाज अतुल भोईर. संघाचा हा या संघाला पॅक केलंय आनंदजी गोंदली आणि अतुल भोईर. अतुल भोईर हा गोलंदाजी मार्कवर असेल आणि विचुंबे गावचे आमचे रॉकस्टार समाचार प्रवीणजी गायकर जन्मभूमी वाकडी कर्मभूमी विचुंबे यांच्या माध्यमातून ही घडवलेली विचुंबा प्रीमियर लीग आणि हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलेत ते गोलंदाज अतुल भोईर. क्या बात है. हा सामना असा आहे करो क्या मरो. प्रवीण करो क्या मरो या सामन्यामधून जो संघ हरेल तो जेजुरीच्या दिशेने वाटचाल करेल. सफल झाले. प्रहार केलाय. चेंडू थांबणार नाही आणि चेंडू जाते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. का हा षटकार
लगातार 3 चेंडू या ठिकाणी डॉट फेकले होते गोलंदाज अतुल भोईर, मात्र चौथ्या चेंडूवर सफल झाले आणि चेंडूला फेकून दिलंय ते सीमारेषेच्या बाहेर षटकार. आमचे साथी समालोचक कांचन पालकर या ठिकाणी आम्हाला माहिती देताना. अतुलचा 5वा चेंडू यश, यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वाईडला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टुरक्षक चेंडू गेला, हाही चेंडू गेला निर्धाव आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 20 धावा. एक बाद 20 धावा आपण पाहू शकाल. अतुल भोईर अंतिम चेंडू 1 to go. अतिशय सुरक गोलंदाजी आपण या शतकामध्ये पाहू शकाल. P2चं हे शतक पहिल्या शतकामध्ये आपण पाहिल्या तर 14 धावा खर्च केला होते रोहित सुरत्याच्या माध्यमातून. परंतु अतुल भोईर संघाचा मालक आहे आणि कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे त्याला चांगलं माहीत आहे. पुन्हा एकदा अंतिम चेंडू गोलंदाज अतुल भोईर या ठिकाणी पाहू शकाल. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करताना यश पाटील सज्ज असेल. हा चेंडू लोअर फुटबॉल चेंडू बॅटची चेंडू गेला शॉट मिडविकेट क्षेत्रक्षणाला 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र 2 धावा झाल्यात पूर्ण. 2 षटकाचा खेळ संपलाय. 1 फलंदाज बाद, 22 अशी धावसंख्या अक्षय एंटरप्राइजेस या संघाची. धन्यवाद डीजे. 1 फलंदाज बाद, 22 धावा आपण पाहू शकाल. धावफलकावर त्या अक्षय एंटरप्राइजेस निलेशजी कांबळे साहेबांचा हा संघ, सुनीलजी सोनावणे साहेबांचा हा संघ, तर त्याला फाईट करता या ठिकाणी फलंदाज स्वप्नील कांबळे. यांचा उल्लेख केला तर एक मास्टर माइंड दिमाग सेमीफायनलमध्ये संघ दाखल झालेला आहे. जरी ते भैरवनाथ क्रिकेट संघासाठी आता ते खामोश आहेत, परंतु त्यांचा एक मास्टर माइंड दिमाग आहे. कोणत्याही क्षणाला काही करू शकतो. त्याचं नाव आहे अजित भोईर. रोहित सुरते स्ट्राइक एंडला अमित यादव. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित सुरते. शतकातील पहिला चेंडू राईट आर्म ऑफ द विकेटने रोहितचा हा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, मात्र पंचांनी ही अपील फेटून लावली म्हणजे हा चेंडू गेला निर्धाव. हा चेंडू निर्धाव. धावफलकावर धावा आहेत त्या 22 धावा. आमचे साथी गुणलेखक कांजनजी पालकर, केवाळे गावचे एक बाहुबली, ज्यांना सातत्याने आम्ही मिस कॉल केला परंतु आमच्या आठवणी त्यांच्या मनापर्यंत पोहोचल्या नाही, असे जे कांचनजी पालकर. रोहितचा हा चेंडू आम्हीसाठी यावेळी शॉर्ट लाईनचा चेंडू होता आणि हाही चेंडू गेला निर्धाव. अमित यादव वारंवार मोठे भटके मारण्याची क्षमता आहे, परंतु हा चेंडू गेला निर्धाव. कारण रोहित सुरते बऱ्याच वेळानंतर रोहित सुरतेचा कमबॅक झालाय. कारण बऱ्याच वेळानंतर हा रोहित सुरते याचा विचार केला तर रोहित सुरते गावचा एक उत्कृष्ट गोलंदाज, परंतु आज पाहतोय विसुंबा प्रेमीमध्ये हे शतक. रोहितचा हा चेंडू आणि दांडीगोल. त्रिफळाची दुसरा धक्का बसतोय अक्षय एंटरप्राइजेस संघाला. फलंदाज बाजूल अमित यादव बद्दल तंबूच्या आश्रय परतला. नवीन फलंदाज संकेत जाधव. रोहित सुरते तिसरं शतक फेकतोय. 3 चेंडू फेकलेत, 3ही चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट. त्रिफळाचेत केलं ते अमित यादव या फलंदाजाला. रोहित सुरते वेग आहे, क्षमता आहे. कारण बिचुंबे गावला खंत असेल की बऱ्याच उशिराने रोहित सुरते याचा कमबॅक झालाय
आमच्यासोबत प्रवीण गायकर, रोशम पाटील, अजित भोईर मास्टर माइंड आणि विनोद भाऊ भोईर दोन्ही मास्टर माइंड बसलेत आणि त्यांची सुमेधला त्यांच्यापेक्षा मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे, रोहित राईट मुहूर्तकडे पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळेस फक्त सन्मान द्यायचा होता. 2 मला वाटतं चेंडू बॅटवर लागला. हाही चेंडू गेलाय लगातार 4 चेंडू या निर्धाव फेकतोय तो गोलंदाज रोहित सुरते. हेमंत कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर भैरवनाथ खेड संघ विचुंबे यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. तर 5 चेंडू रोहित सुरते. हा चेंडू कशा प्रकारे फेकतोय. आई चेंडू या ठिकाणी ढकललाय कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्रक्षेत्र चांगलं झालंय. 1 धाव मात्र मिळाली या ठिकाणी अक्षर इंटरव्हाइज या संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 23 धावा. रोहित सुरते आता मात्र स्ट्राईक एंडला सलामीला आलेला फलंदाज यश पाटील. डाव्या हाताचा फलंदाज एक होणारा खेळाडू विचुंबे गावचा, कारण एक यंग टॅलेंट आहे. आणि समोर रोहित सुरते अनुभव प्रचंड आहे. रोहित सुरते याच्याकडे सूरज सुरते आपण पाहू शकाल. आपण आमच्या समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकाल. वन टू गो. 2 फलंदाज बाद 23 धावसंख्या आपण पाहू शकाल. यश साठी हा चेंडू 3 क्षेत्ररक्षक आपण यश आणि हा मारलेला चेंडू जातो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे 1 धाव पूर्ण आणि वेगाने मध्ये पाहता 2 धावा मध्ये पूर्ण. आणि या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी कमबॅक पाहायला कव्हर पाहायला मिळतोय. आणि पाहता मात्र 3 धावा पूर्ण केल्या त्या अक्षय इंटरव्हाइज संघानं. 3 षटकाचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. धावफलकावर धावा लागल्या त्या 26. डीजे धन्यवाद. तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहू शकाल. अक्षय एंटरप्राइजेस आणि शिवांश मैक 11 अँड शिवाश 11 वन मॅन आर्मी या 2 संघामध्ये. गोलंदाज असेल यावेळेस गोलंदाजी मार्कवर मैक 11 संघाचा गोलंदाज अशिकेश भोईर हा संघाचा कर्णधार आहे. अशिकेश भोईर यश पाटील ही चांगली मैत्री आहे दोघात. यश पाटील हा चेंडू सोडून दिलाय. चेंडू हा उजवीच्या बाहेर चेंडू आहे. खराब चेंडू. अवांतरच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्येवर धावा वाढल्यात त्या धावसंख्या होती ती 27 धावा. अशिकेश हा चेंडू यश यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला तर शॉर्ट्स कव्हर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. एका धावाने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28 धावा. ज्या ठिकाणी यश पाटील थोडे शपथ झाले होते, अपील झाले होते, परंतु बॅटची एज घेऊन घेणारा हा चेंडू होता तो स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी गेला होता. परंतु एकच धाव मिळेल. यावेळी स्ट्राईक एंड फलंदाज असेल तो संकेत जाधव. गोलंदाज संकेत जाधव. अशिकेश भोईर कर्णधार आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण डू अँड डाय काय मुकाबला आहे. करो या मरो. या ठिकाणी जर आपण हरले तर आमचं तुमचं अस्तित्व स्पर्धेतून संपेल. षटफलकाचा चेंडू होता. फुल केलाय आणि क्षेत्ररक्षकाने केलेली ही चुकी. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.
हेच विचुंबे, हे विचुंबे माझं गाव आणि इथे राहते मी, माझं भाग्यराव. हा चौकार गेला या ठिकाणी आपण स्टेजवर पाहिलं तर अतुल भोईर यांचा मुलगा शिवांश भोईर हा डान्स करतोय. एक छोटा मुलगा आहे, त्याला सुद्धा माहित नाही का आपल्या विरोधात चौकार मारलाय. तर 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती 32 धावा. कांजनजी पालकर, कारण पाहिल्या तर गेल्या 7 दिवस याच मैदानावर ही स्पर्धा चालू आहे. आजचा 8वा दिवस, अंतिम दिवस, आणि आज आम्ही मात्र कांचन पालकर यांचा चेहरा पाहतोय. लोकांमध्ये चेंडू फेकला होता, चेंडू गेलाय तो पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाकडे एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, परंतु एकाच धावेत समाधान मानायला गेले ते अक्षरपणे संघाला, आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 33 धावा. फलकावर धाव लागले ते 33. गोलंदाज अशिकेश भोईर स्वतः कर्णधार. आता मात्र स्ट्राईक एंडला यश पाटील. दोस्ती, यारी आणि दुनियादारी ही दोघांची दोस्ती आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही दोस्तीला स्थान नाही. मोठे फटके मारावे लागतील यशला. लोअर फुलटॉस चेंडू, परंतु हाही चेंडू जातोय निर्धाव. या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय ती अशिकेश भोईरच्या माध्यमातून. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3.4 आणि हा चेंडू सफल झाले होते, परंतु हाही चेंडूवर मात्र पंचांनी हा चेंडू स्वेर दसवलाय. सफल झाले होते फलंदाज यश पाटील, परंतु हा चेंडू उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेर गेला होता. या चेंडूवर मात्र स्वेरच्या स्वरूपात ही धाव मिळाली, वाईटच्या स्वरूपात मात्र धाव मिळाली. धावफलक धावला 34 धावा आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज अशिकेश भोईर, अक्षय एंटरप्राइजेस आणि मयक वेलिंग या संघामध्ये सामना. यश पाटील आडव्या बेटीने मात्र प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज धावलेत. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव प्रयत्न, 2 धाव मात्र पाहता पाहता पूर्ण केल्यात. आणि संघाची धावसंख्या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 36 धावा. कांजनजी पालकर, केवाळे गावचे उपसरपंच, ज्यांची यात्रा आता थोड्याच मला वाटते 4-5 दिवस झाले असेल त्यांची यात्रा पार पडली. कोणाला आमंत्रण भेटलं की नाही मला माहीत नाही, पण मला आमंत्रण नाही केलं होतं स्वतःहून. अंतिम चेंडू, राईट एंड ब्राउन विकेट. यश पाटील इनरसाठी या ठिकाणी शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल ती अक्षय एंटरप्राइजेस संघाला. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर आपण धाव पाहू शकाल त्या 37 धावा. फलंदाज बाद झालेत ते 2. प्रमोदजी म्हातारे यांचा आपण आवाज आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल, कारण आजची रात्र ही अंतिम रात्र आहे. पुन्हा तुम्हाला प्रमोद म्हात्रे यांचा आवाज ऐकायचा असेल तर शिवम कॉर्नर, रिक्षा नाका या ठिकाणी तुम्ही प्रमोद म्हात्रे यांची भेट घेऊ शकाल. अंतिम शतक गोलंदाज आहे तो मयक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी संघाचा गोलंदाज अतुल. गोलंदाज कोण? चंद्रकांत पाटील. ऑक्शन सोहळ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर एक प्रचंड गोळी लागलेली. हा चंद्रकांत पाटील गोलंदाज आपण पाहू शकाल. सलामीला आलेला फलंदाज यश पाटील, कारण धावफलकावर धावा लागल्या त्या 37. अंतिम शतक, हाणामारीचं शतक. जास्तीत जास्त धावा जावमा कराव्या लागतील त्या अक्षय ढवळ संघाला. आणि हा पहिला चेंडू मात्र हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी हा चेंडू मात्र स्वेर दर्शवलाय आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात त्या 38. चंद्रकांतचा हा चेंडू सफल झाले, परंतु पॅडवर हा चेंडू अडकलाय. पंचांनी मात्र हा अपील फेटाळू लागलाय. 1 धाव मिळते ती अक्षय एंटरप्राइजेस संघाला. लेगबाईकच्या स्वरूपात पंच लेगबाईकच्या स्वरूपात मिळालेली धाव म्हणजे धावफलकावर धावा लागल्यात त्या
39 धावा उर्वरित 5 चेंडू मोठे फटके मारावे लागतील ते अक्षर एंटरप्राइजेस संघाला. निलेशजी कांबळे साहेबांचा हा संघ, निलेशजी कांबळे साहेब आणि सुनीलजी सोनावणे साहेबांचा हा संघ. निलेशजी कांबळे साहेब तयार आहेत पॅडिंग करून, कारण धावा बनवाव्या लागतील. संकेत जाधवसाठी हा चेंडू चंद्रकांत पाटील राईट आर्म आउट द विकेटने. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय, कारण डू अँड डाय करो या मरो या परिस्थितीमध्ये हा सामना आहे. कारण कोणताही संघ या स्पर्धेतून जर हारला तर जेजुरीच्या दिशेने वाटचाल चालू होईल. ब्लॉकमध्ये चेंडू फेकला होता, खोदून काढला, चेंडू गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे त्याकडे, एक धाव पडणं, दुसरीचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकच धाव आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 40 धावा. राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून विचुंबा प्रीमियर लीग या स्पर्धेला शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. राजेशजी म्हात्रे, निलेशजी म्हात्रे यांचे मोठे बंधू लाईव्ह मॅच पाहतात. चंद्रकांतजी पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंड डाव्या हाताचा सनामीला आला फलंदाज यश पाटील. मोठे फटके मारावे लागतील, करो या मरो. यावलचा हा चेंडू लोहर फुटतो चेंडू होता, पॅडलशिप करण्याचा प्रयत्न, यश चकले आहेत, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी लेगबाईकच्या सुरुवात मिळाली. ते अक्षय एंटरप्राइज संघाला एका धावेने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 41 धावा. धाव प्रकार पाहू शकाल गोलंदाज चंद्रकांत पाटील, चांगली गोलंदाजी चंद्रकांत पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो संकेत जाधव. उर्वरित चेंडू काहीसे शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा यायला पाहिजे. संकेतने मारलाय चेंडू मिड विकेटला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, वन बाउन्स मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव पडली, दुसरीचा प्रयत्न आणि वाह क्या बात है. जसं एष्टकाने चेंडू पकडला आणि डायरेक्ट एस्टेनो थ्रो केला आणि 1 शॉट, म्हणजे कोणतेही धाव नाही, म्हणजे चेंडूवर डक आणि फलंदाज बाद झालाय तो संकेत जाधव. पंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुनील तुपे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आपण पाहू शकाल सतीशभाई म्हात्रे यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समवेत विनोद भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. माजी पोलीस रक्षक संरक्षण आणि स्वामी म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी फलंदाज बाद झाला तो संकेत जाधव. नवीन फलंदाज सुमित भोईर. सुमित हे नाव ऐकल्यानंतर सुमित ढेकळे या फलंदाजी आठवण येते. उर्वरित 2 चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल सुमित 2 चेंडूमध्ये किती धावा येतील. चंद्रकांत पाटील एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चंद्रकांत यांच्या माध्यमातून. सुमित ढेकळे यावेळी स्ट्राईक एंडला. चंद्रकांतचा हा चेंडू ब्लॉकॉलमध्ये चेंडू बॅटची येण्यासाठी वाह क्या बात है. आणि या ठिकाणी एस्टेड करण्याचे टिपलाय झेल, फलंदाज बाद होईल ते सुमित भोईर. भोईर मैदान में पता भी नहीं था. नारियल का कारोबार बेचते बेचते आज इनका कारोबार बड़ा बन गया. इंडोनेशिया, थाईलैंड जैसे बड़े बड़े देशों में जिनका नारियल बेचा जाता है. और विचुम्बे के सबसे बड़े बिजनेसमैन, हर कैच के लिए 50 का इनाम है अजीत भोईर इनकी ओर से. जीतू भोईर आपके लिए. नक्कीच प्रवीण. जीतू वारंवार माझ्याकडे पाहत होता. प्रवीण जतीन माझ्याकडे पाहत होता, परंतु त्याची मी अनाउन्समेंट केली नाही, कारण तो समोर तुझ्याकडे आहे. राखीव कोटा तुझ्याकडे दिलेला आहे जीतू भोईर याचा.
सागर एरुंकर अंतिम शतक, चंद्रकांत पाटील गोलंदाज असेल कारण धावपळकर धावा आहेत त्या 41 धावा. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज सागर एरुंकर आपण पाहू शकाल. चंद्रकांत पाटील अतिशय जबरदस्त गोलंदाजी चंद्रकांत पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. राटम ओव्हर द विकेटने हा चेंडू, चंद्रकांतचा हा चेंडू सागरसाठी, चेंडू सोडून दिलाय. चेंडू हा डाव्या स्ट्रेसच्या बाहेर जाणारा चेंडू, हा खराब चेंडू आहे. अवंततेमधील संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या होती ती 42 धावा. 42 धावा आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजचा हा चेंडू, यावेळी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, हा ही चेंडू गेलाय निर्धाव आणि याही षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे पाहिलं तर कांचर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावपळकर धावा लागल्यात त्या 42, म्हणजे येणारे 5 शतक आणि 43 धावांची गरज असेल ते मयक 11 अँड शिवाश 11 वन मॅन आर्मी या संघाला. जय श्रीराम. चला शाहू वॉरियर्स आणि नितीन एंटरप्राइजेस नेक्स्ट मॅच. अजित भाई बरोबर ना पुढचा सामना. तर यापुढची मॅच असेल ती शाहू वॉरियर्स विरुद्ध फाईट करेल नितीन एंटरप्राइजेस. तर करण सुरते आणि जगदीश भिंगारकर या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच नितीन एंटरप्राइजेस अँड मुन्ना 11 विरुद्ध श्री शाहू वॉरियर्स विचुंबे. जगदीशजी भिंगारकर आणि करण सुरते या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू रोशन. चला बॅट्समॅन ताबडतोब पाठवायचा आहे आणि अक्षय एंटरप्राइजेस कर्णधार स्वप्नील कांबळे आपण फिल्डिंग ताबडतोब लावायचे आहे. रोशन. हॅलो. चला कॅप्टन शाहू वॉरियर्स आणि नितीन एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि सध्या मैदानामध्ये सामना सुरू आहे दोन संघांमध्ये अक्षय एंटरप्राइजेस आणि मयांक शिवांश या खरतर टीमच्या दरम्यान. टार्गेट मैदानामध्ये सेट झालं आहे 43 करायच्यात. पहिल्या सत्रामध्ये 42 आल्या. स्वप्नील कांबळेने सुरुवात चांगली केली परंतु त्याचा एक निर्णायक झेल पकडला होता पहिल्या P1च्या षटकामध्ये आणि तिथून मात्र मोमेंटम मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कमीत कमी धावसंख्येमध्ये त्या संघाला रोखता आलं. आता 43 करायच्या. चला पहिली जोडी आघाडीची आपण मैदानामध्ये पाठवा. ऑफिशियल पंच आपण देखील चला. गीत गावन मिलिटरी मॅन स्पर्धेचा सध्या आनंद घेत आहेत. चला गीत गावन आपण जर आला असेल तर या प्लीज. ऑनलाईन पाहत असेल तर आपलं स्वागत. अतुल भोईर आपल्याला प्रत्येक षटकारासाठी गीत गावन मिलिटरी मॅन दिल्लीवरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर अतुलसाठी सुवर्ण संधी असेल बघा. प्रत्येक षटकारासाठी विचंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश म्हात्रे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीलबाई तुपे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, 2 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 ठोकले तर 11000 रुपयाचं पारितोषिक अतुलसाठी दिले जातील. फक्त अतुलसाठी पारितोषिक असेल. डावाला सुरुवात होईल आणि इथे आपण पाहिजे पहिली जोडी अतुल आणि आशिकेश हे दोन आक्रमक खेळाडू. तर चॅलेंजर पाडा संघाचे पुरस्कर्ते
या ठिकाणी चेतन सुरते यांचे पिताश्री सन्मान्य अनंता सुरते साहेबांचं आगमन झाले। त्यांच्या माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समवेत राजेश म्हात्रे साहेब यांचे आगमन झाले। या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। अक्षय एंटरप्राइजेस आणि मैदानामध्ये मयांक शिवांश 11 हा संघ तुम्ही पाहताय। बॅटिंगसाठी मयांक शिवांश 11 संघ दाखल झाला। स्वप्नील संघाचा प्रमुख खेळाडू कॅप्टन आणि त्याचं पहिलं षटक राहील। आणि समोर आपण पाहताय सध्याच्या घडीचा विचुंबे संघाचा आघाडीचा अतिशय आक्रमक खेळाडू रन मशीन आशिकेशला आपण स्टॅकिंग एंडला पाहता। त्याच्या बरोबरीने अतुलला भरपूर पारितोषिके अतुलसाठी आलेले आहेत। आणि पहिलं P1चं षटक डावाला सुरुवात होईल आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये स्वप्नील समोर असेल आशिकेश। फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लॉफ केलाय, मिड विकेट क्षेत्राकडे फटका चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, टीट फॉर टॅट। जसा जसं प्रत्युत्तर देताना पहिली चार धावा आल्या पहिल्या बॉलवरती। चौकार लगावला आशिकेशने, अकाउंट ओपन झालं, टीमचं अकाउंट ओपन झालं आशिकेशचं। पुढचा बॉल घुटना टेक और आशिकेश का सिक्सर देख, क्या बात है। मिड विकेटच्या वरून हा फटका सजवलाय, 6 धावेसाठी षटकार। हा सामना जर अक्षय एंटरप्राइजेसला जिंकायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आशिकेशला बाद करावं लागेल, त्याला तुम्हाला थांबवावं लागेल। आणि जितका वेळ आशिकेश मैदानामध्ये उभा राहील तितक्या लवकर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय। हॅलो 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 इथे मिड ऑफला बीट केलंय, त्याच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करणारा मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आशिकेश भोईरा खेळाडू। इथे चौकार मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला। टोटल 14 धावा धावफलकावरती आशिकेश प्रचंड आक्रमक झालाय। आणि पुन्हा एकदा शफल क्रॉस, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलाय, आउट ऑफ द पार्क। आशिकेश ब्रँडेड षटकार। वीस धावा, 2 चौकार, 2 षटकार। आक्रमकतेचं रूप धारण केलं आशिकेशने या मॅच मध्ये। अजून एक हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल, मिड विकेटच्या वरून सक्सेसफुल पॅरलल स्ट्रोक, आणखीन एक आलाय गगनचुंबी षटकार। साठी आशिषसाठी सतीश म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश माई म्हात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक। बघा लास्ट बॉल देखील ब्लास्ट करायचा होता पण तो मिसक्यूट झाला, फटका मिस टायमिंग झाला, पण तो 1 रन मिळाली आशिकेशला। आणि इथे आपण पाहताय पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 27। आता अतुलला केव्हा स्ट्राईक मिळेल, तर अतुलला भरपूर पारितोषिक आहेत मान्यवरांच्या तर बघा माध्यमातून। अतुलसाठी अजून एक सुवर्ण संधी असेल। पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर साहेब यांच्या वतीनं अतुलला प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। त्याच्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीशभाई म्हात्रे यांच्या वतीने 1000, सलग 2 षटकारासाठी 5000, सलग 3 षटकारासाठी 11000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे। मी मगाशी उल्लेख केला अतुलला स्ट्राईक कधी मिळेल। अतुल जर का स्ट्राईक मिळाली तर मात्र तो मालामाल होईल, कारण भरपूर पारितोषिके त्याच्यासाठी आलीत। आणि एका बाजूने आशिकेश प्रचंड आक्रमक झाला, त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 27 केल्या, सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय। चला 12वा खेळाडू नाहीयेत, बॉलर नेम प्लीज। तर सतीश म्हात्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा दोन टीम मध्ये।
सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये बॉलर तयार. समोर पुन्हा एकदा आशिकेश अनस्टॉपेबल. पहिल्या ओव्हरमध्ये 27 केले. आता सेकंड ओव्हर आहे. स्विच इट केलाय मंगेश आगेस. हाही चांगला फटका आहे. नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. तर इथे टॉस करूया आपण. गार्गी श्री शाहू वॉरियर्स विचुंबे कॅप्टन आणि नितीन एंटरप्राइजेस या दोन टीम मध्ये लढाई पाहायला मिळेल. तो श्री शाहू वॉरियर्स टीम के कप्तान भूत रात्रि के यात्री और उनके खिलाफ खेलेगी नितिन एंटरप्राइजेस 11. चलिए हेड्स इज द कॉल. श्री शाहू वॉरियर्स हेड्स. टॉसिंग लाय आशीष. श्री शाहू वॉरियर्स ने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल. प्रवीण मैदानामध्ये हायलाइट सुरू आहे पण तो अतुलला अजूनही एकही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाहीये. सामना वन साइडेड आणि आशिकेशने फक्त 4च हव्यात. चला टाइम वाचवलाय. हॅलो हॅलो रोशन आशिकेश याची कमिटी आभारी आहे कारण टाइम वाचवलाय. दुलाई अँड दुलाई आक्रमक खेळाडू आहे. मी बघाशी उल्लेख केला. सध्याच्या घडीचा विचुंबे संघाचा हा रन मशीन आहे आणि इथे मात्र आणखीन एक षटकार लगावत सामना फिनिश केला 9 चेंडूमध्ये. रोशन अतुल्याला स्ट्राईक मिळाली नाही परंतु त्यांचा मुलगा त्याला काहीतरी सांगतोय. तर बघा 9 बॉल मध्ये 45 धावा बनवल्या आशिकेशने आणि त्याच्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विचुंबे सुनीलजी तुपे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. आशिकेश यावं भरपूर सारं पारितोषिक आणि खुश असेल आज. त्यांचा संघ मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी संघ हा सामना जिंकला. पहिला सामना गमावला होता आणि मात्र या स्पर्धेतून अस्तित्व स्वप्नील कांबळे अक्षय एंटरप्राइजेस गाडी नंबर 1552 कदाचित त्यांची पॅक होती की काय. जेजुरी प्रवीण जेजुरी. तर यावं आशिकेश. जेजुरी दिशेने वाटचाल. आशिकेश यावं आपल्यासाठी मॅन ऑफ द मॅच देखील असा